नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ता चवले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या पाल्याचं आपल्या घराजवळीलच नामांकित खाजगी शाळेत ॲडमिशन व्हावं, त्याचा शिक्षणाचा पाया जो आहे तो मजबूत व्हावा ही सर्व पालकांची इच्छा असते। परंतु आजकाल जो शिक्षणाचा खर्च वाढत गेलेला आहे त्यामुळे मध्यम वर्ग आणि सर्वसाधारण वर्गातील पालकांना ही चिंता सतत आहे की आपण आपल्या पाल्याला बेस्ट एज्युकेशन किंवा आपल्या घराजवळील नामांकित खाजगी शाळेत ॲडमिशन्स कसे करायचे। काळजी नसावी, सरकारने एक नवीन योजना 2009 पासून शिक्षणाचा हक्क म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत एक अशी योजना आहे ज्यामध्ये की त्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत होत आहे। तुमच्या घराजवळील जी कुठली खाजगी शाळा असेल त्याची कोणतीही फीस असेल, म्हणजे कुणाची 20,000 असेल, 50,000 असेल, 80,000 असेल, 1,00,000 असेल, जी काही त्याची फीस आहे ती माफ केली जाते। म्हणजेच काय की तुमच्या मुलाला ते खाजगी शिक्षण शाळेतलं शिक्षण ते इंग्रजी माध्यमातलं CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल हे आता मोफत होणार आहे। पण नेमकं ही योजना काय आहे बऱ्याच पालकांना याबद्दल माहिती नसतं। कधी फॉर्म सुटतात, कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो, माझा मुलगा किंवा माझं पाल्य या योजनेसाठी पात्र आहे की नाही, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठं करायचा, या सगळ्या गोष्टीच्या माहितीच्या अभावी बरेच पालक पात्र असूनही त्यांच्या घराशेजारी चांगली नामांकित शाळा असूनही या योजनेपासून वंचित राहत आहेत। काळजी नसावी, मी मागील 5 ते 6 वर्षापासून RTE मध्ये सातत्याने व्हिडिओ बनवत आहे। सुदैवाने 2021 वर्षी माझ्या पाल्याचं हे ॲडमिशन RTE मार्फत झालेलं आहे। माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मागील 5 ते 6 वर्षात मी हजारो पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे ॲडमिशन प्रक्रियेबद्दल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तोही अनुभव सोबतच आहे आणि या सर्व अनुभवाच्या जोरावरती येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026 मध्ये जर तुमचं पाल्य, तुमची इच्छा असेल की तुमच्या पाल्याचं मोफत शिक्षण एखाद्या नामांकित घराशेजारील शाळेत व्हावं, खाजगी शाळेत व्हावं आणि त्याचं शिक्षण हे मोफत व्हावं, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। सोबतच आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू करतोय जे खरेच इच्छुक पालक आहेत आणि ज्यांचा मुलगा पाल्य पात्र आहे आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स पाहिजेत, अचूक माहिती जर तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल तर दिलेल्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। त्याचं एक शुल्क ठरवण्यात आलेलं आहे, 100 रुपये शुल्क आहे। तुम्हाला ते शुल्क पे करायचं आहे, त्याचं स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आणि त्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन। शुल्क ठेवण्याचं कारण काय आहे की मागील वर्षापर्यंत मी हे निशुल्क योजना राबवत होतो, परंतु बरेच काही गोष्टी अनर्थ घडत होता, काही मंडळी वेगवेगळ्या त्या ग्रुपमध्ये सामील व्हायच्या आणि जे कोणी गरजू आहेत ते यापासून वंचित राहत होते। त्यामुळे ज्या गरजूंसाठीच महत्त्वाची योजना आहे त्यांनाच मला मार्गदर्शन करता येईल, त्यांना माझ्यापर्यंत पोहोचता येईल, यासाठीच हा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे शुल्क आकारण्यात येत आहे आणि त्यामधनं मार्गदर्शन करायला म्हणजे तुम्हाला संपर्क करायला वेळोवेळी सोपं जाण्यासाठीच व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। मी सुरू केलेला व्हॉट्सअप ग्रुप हा केवळ मार्गदर्शनासाठी आहे। पालकांनी याची सूचना घ्यावी की हा ग्रुप मार्फत ॲडमिशन्स करून देतो किंवा एजंटगिरी किंवा नंबर लागल्यानंतर पैसे लागतील असला कुठलाही प्रकार यामध्ये होणार नाही। जे शुल्क मी सुरुवातीला आकारत आहे ते फक्त मार्गदर्शनासाठी, अचूक वेळेत माहिती पोहोचवावी आणि गरजू पालक जे खरेच गरजू पालक आहेत तेच यामध्ये जॉईन व्हावे, हाच त्याचा मागचा उद्देश आहे। आशा करतो या ग्रुपच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त पालकांना, गरजू पालकांना योग्य ते आणि वेळेत मार्गदर्शन उपलब्ध होईल। चला तर माहितीला सुरुवात करूया। मित्रो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे वर्ष 2025-26 मध्ये जर तुमचा पाल्य पहिलीच्या वर्गात जात असेल, म्हणजे कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो हे सर्वप्रथम पाहिलं पाहिजे। वर्ग पहिली या वर्गात प्रवेश दिला जातो। सरकारी नियमानुसार ह्या योजनेमध्ये मुभा आहे की तुम्ही ज्युनियर KG, सिनियर KG आणि वर्ग पहिली या तिन्ही वर्गासाठी प्रवेश घेऊ शकता। परंतु 99% किंवा बहुतांश शाळा ज्या आहेत त्या वर्ग पहिलीसाठी नोंदणी केलेली असते या योजनेअंतर्गत, त्यामुळे ज्युनियर KG आणि सिनियर KG साठी नाहीच्या बरोबर शाळा आहेत। तर वर्ग कोणता आहे ज्यासाठी पात्र झाला आहे आपला पाल्य, ते वर्ग पहिली। मग वर्ग पहिलीमध्ये जर बसवायचं असेल तर त्याचं वय किती पाहिजे हा दुसरा प्रश्न पडतो पालकांना। वयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर GR-RTEचा हा सांगतो की येणाऱ्या डिसेंबर 2025 वर्षी 2025 डिसेंबरला तुमच्या पाल्याचं वय 6 वर्ष 6 महिने हे भरलं पाहिजे। एवढ्या तांत्रिक अडचणीत न जाता सरळ सांगायचं झालं तर येणाऱ्या वर्षासाठी म्हणजे RTE मार्फत 2026 मध्ये जर तुमच्या पाल्याला पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचा जन्म हा जुलै 2019 च्या नंतरचा आणि डिसेंबर 2020 अगोदरचा पाहिजे। परत एकदा सांगतो, ज्या पाल्याचा जन्म जुलै 2019 ते
31 डिसेंबर 2020 या 1.5 वर्षाच्या काळात झालेला असेल तर तो पाल्यपात्र राहणार आहे पहिलीच्या वर्गासाठी. ज्यांचं कुणाचा जानेवारी 2021 आहे 22 आहे तेही पात्र राहू शकतात यावर्षीही आणि येणाऱ्या वर्षीही, परंतु ते ज्युनियर के जी सिनियर के जीसाठी पात्र राहतील. आणि मी सांगितलेला जो ब्रॅकेट आहे की डिसेंबर 2020 पर्यंत जे आहेत ते पहिलीच्या वर्गासाठी पात्र राहतील. तर हे झालं कोणता वर्ग आहे आणि वय मर्यादा काय आहे. आता तिसरं आपण थोडक्यात जाणून घेऊया की कागदपत्र काय काय लागणार आहेत. कागदपत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा जन्माचा दाखला. पाल्याचा जन्माचा दाखला ऑनलाईनचा असणं महत्त्वाचं आहे. सोबतच त्याचा आधार कार्ड अनिवार्य नाही आहे, परंतु असेल तर चांगलंच आहे. त्यानंतर जर तुम्ही पाल्य आहात आणि तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचा उत्पन्नाचा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला राहणं गरजेचं आहे. तो दाखला 1 लाखाच्या आतला असणं गरजेचं आहे. तहसीलचं 1 लाखाच्या आतलं उत्पन्न असणं गरजेचं आहे. सोबतच दुसरं महत्त्वाचं कागद म्हणजे जे कुणी ओपन कॅटेगरीमध्ये नसून आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येणारे पालक आहेत, जसं की SC ST OBC मधनं आहेत, तर पालकाचा म्हणजे वडिलांचा, आईचा नव्हे तर वडिलांचा जन्माचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला खुल्या वर्गातनं प्रवेश घ्यायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आतला काढावा लागेल. हे झालं कागदपत्राच्या बाबतीत. आणखी तिसरं महत्त्वाचं कागद म्हणजे तुमच्या रहिवासीचा पुरावा. जर घर स्वतःचं असेल तर तुमचं आट असेल किंवा रेशन कार्ड आहे, बँक पासबुक आहे, आधार कार्ड आहे, हे सगळे रहिवासीचा पुरावा म्हणून गृहीत धरलं जातं. जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं म्हणजे रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे. हे ॲग्रीमेंट जसं की आपण पाहतो की डिसेंबरमध्ये आता येणाऱ्या वर्षासाठी डिसेंबरमध्ये फॉर्म सुरू होतील, तर तुम्हाला ते किमान डिसेंबरच्या अगोदरच्या महिन्यातलंही पाहिजे किंवा जानेवारीच्या अगोदरचंही पाहिजे. तरच ते तुमचं पात्र किंवा वैध रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मानलं जातं. असं नाही की तुमचा नंबर लागला आहे आणि तुम्ही त्यानंतर दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट बनवलं आहे तर ते रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट हे वैध ठरलं जाणार नाही. त्यामुळं त्याची काळजी घ्यावी. तर ही होती माहिती कागदपत्राच्या बाबतीत. आशा करतो की तुम्हाला कागदपत्राची माहिती पूर्ण कळलेली आहे. जर त्यामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच तुम्हाला जर आणखीन कुठले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुमचं पाल्य पात्र असेल आणि तुम्हाला वेळोवेळी अचूक मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझी सर्वांना विनंती आहे की कुठलाही दिरंगाई न करता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉईन करताना तुम्हाला 100 रुपयाचं जे काही चलन आहे ते केलेलं स्क्रीनशॉट तुम्हाला माझ्या मोबाईलवरती टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आशा करूया की आपण एकमेकांच्या साहाय्यानं मार्गदर्शनाखाली येणारं जे वर्ष आहे त्यामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेऊन त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य मोफत शिक्षणाच्या बाबतीत घडवूया. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.